महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, तर आज मिलिंद प्रश्न या ग्रंथाअंतर्गत आचार्य असण्या नसण्यासंबंधी प्रश्न। तर हे प्रकरण आत्ताच आदरणीय डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी वाचलेलं आहे आणि भगवान बुद्धाला कोणी आचार्य असण्या नसण्यासंबंधी जो काही त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेला आहे राजाच्या मनामध्ये, कारण या ठिकाणी जे वचन आलेलं आहे ते वचन असं आहे, न मे आचर्यो अत्थि सदिसो मे न विज्जति सदैव कस्मिंग लोकस्मिंग नत्थी मे पटी पुग्गलोती। म्हणजे या ठिकाणी बुद्ध असं म्हणतात की मला कोणी आचार्य नाही, माझ्यासारखा दुसरा कोणीही विद्यमान नाही, या देव व मनुष्य लोकामध्ये माझ्याशी तुलना होऊ शकेल असं कोणीही नाही। तर या बाबी आपण इतक्या वर्षापासून जे काही ऐकत आहोत, बुद्धाच्या संदर्भामध्ये अनेक अशा बाबी आलेल्या आहेत ज्यामध्ये बुद्धाचं श्रेष्ठत्व एक प्रकारे मांडल्या गेलेलं आहे। बुद्ध कसे श्रेष्ठ होते, कसे अनुत्तर होते, सर्वश्रेष्ठ होते, नाही का, त्यांची तुलना कुणाही सोबत होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं भगवान बुद्धाचं जे काही कॅरेक्टर होतं, नाही का, तर ते आपण या ठिकाणी बरेचदा आपण अनुभवलेलं आहे, बरेचदा त्याच्यावर आपण विवेचनसुद्धा केलेलं आहे। तर यामध्ये काहीही शंका नाही की बुद्ध अनुत्तर होते, बुद्ध सर्वश्रेष्ठ होते, बुद्धाची तुलना इतर कोणासोबतही होऊ शकत नाही, या बाबतीमध्ये कोणाच्याही मनामध्ये काही दुमत नाही। मग आता दुसरी गोष्ट अशी आलेली आहे की हे भिक्खूंनो, आलार कलाम हा माझा आचार्य आहे, मी त्यांचा विद्यार्थी आहे, तरी त्यांनी मला आपल्या बरोबरीच्या स्थानावर बसवून माझा मोठा सन्मान केलेला आहे। तर आपल्याला माहीत आहे की गृहत्याग केल्यानंतर अनेक लोकांकडे भगवान बुद्ध गेलेत, त्यांच्याकडनं ज्या ज्या काही बाबी शिकता येतील त्या बाबी शिकण्याचा प्रयत्न केला। भृगु ऋषीच्या पण आश्रमामध्ये गेले, कपिलवस्तूजवळ सुद्धा एक आश्रम होतं, त्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी ते जे काही आपल्या शरीराला कष्ट देण्याच्या ज्या काही साधना होत्या त्या साधनासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी शिकलेल्या आहेत। तिथून मग ते आलार कलामाकडे गेले। तर आलार कलाम हा जो काही आहे तो श्रमण संस्कृतीमधला एक ऋषी होता आणि श्रमण परंपरेतला असल्यामुळे तो ध्यान साधना करण्यावर जास्त भर देत होता आणि या ध्यान साधनेच्या अनुषंगाने त्याने 7 ध्यानापर्यंत ध्यानाच्या अवस्था त्याला अवगत होत्या। आणि म्हणून आपण हे बघितलं की तथागताने सिद्धार्थाने बोधिसत्व आपले सिद्धार्थ हे जेव्हा सत्याच्या शोधामध्ये घराच्या बाहेर पडतात तेव्हा ते आलार कलामाकडे जातात आणि आलार कलाम त्यांना 7 ध्यानाच्या अवस्था शिकवतो आणि 7 ध्यानाच्या अवस्था शिकल्यानंतरही ते सिद्धार्थ त्यांना विचारतात की बस या पलीकडे तुमच्याकडे आणखी काही आहे का? तर ते म्हणतात नाही बाबा, माझ्याकडे एवढंच आहे, ज्या काही 7 ध्यानाच्या अवस्था मला अवगत होत्या ते मी तुला शिकवलेलं आहे। परंतु सिद्धार्थाचं त्या ठिकाणी समाधान होत नाही, कारण त्यांना पूर्ण सत्य गवसलेलं नसते। आलार कलामालाही ते पूर्ण सत्य गवसलेलं नसते, परंतु तो 7 ध्यानामध्ये पारंगत असतो आणि मग त्यावेळेस तो सिद्धार्थाला निमंत्रण देतो की मी आता म्हातारा झालेलो आहे आणि हा माझा एवढा मोठा शिष्यगण आहे, तर या शिष्यगणाचं सारथ्य तू करावं, माझ्या या गादीवर तू बसावं, यांचं तू नेतृत्व करावं, अशा पद्धतीचं निमंत्रण सुद्धा ते सिद्धार्थाला देतात आणि ते निमंत्रण ते अस्वीकार करतात, कारण त्यांना सत्य शोधून काढायचं असते, ते एवढ्यावरच समाधान नसतात, है ना। आणि म्हणून ते पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर आपणा सर्वांना माहीत आहे की उद्दक रामपुत्त जे आहेत ते उद्दक रामपुत्ताकडे जातात आणि उद्दक रामपुत्तांना 8 ध्यान अवगत असतात, 8 ध्यानाच्या अवस्था त्यांना माहीत असतात आणि 7 ध्यान तर ते आलार कलामाकडून शिकून गेलेले असतात।
मग 8वं ध्यान उद्दक रामपुत्ताकडून ते शिकतात, असा उल्लेख आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर या अर्थाने 7 ध्यानाच्या अवस्था ते आलार कलामाकडून शिकून घेतात आणि या अनुषंगाने हे जे काही वाक्य आलेलं आहे, भिक्खूंना उद्देशून एका प्रसंगाच्या अनुरूप भगवान बुद्ध असं म्हणतात की आलार कलाम हा माझा आचार्य आहे, मी त्यांचा विद्यार्थी आहे. तर विशेषत्वाने या ठिकाणी आलार कलामाचं नाव घेऊन हे वाक्य उच्चारलेलं आहे, कारण आलार कलामाकडून त्यांना जे काही थोडंसं ध्यानाबद्दल शिकता आलं, जे काही त्या अवस्था प्राप्त करता आल्या, त्या प्राप्त केल्याच्या अनुषंगाने जी काही कृतज्ञता आहे, ती कृतज्ञता या ठिकाणी भगवान बुद्ध व्यक्त करतात. म्हणून आपल्याला असं दिसून पडते की ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर आता मी हा धम्म सांगितला पाहिजे कोणाला तरी, आणि मग कोणाला सांगितला पाहिजे असा चिंतन करताना त्यांच्या नजरेसमोर, त्यांच्या चिंतनामध्ये जर कोणाचं रूप आलेलं असेल, कोणाचं नाव आलेलं असेल, तर ते आलार कलामाचं नाव आलेलं होतं. बघा, बुद्धाच्या मनामध्ये ही जी काही कृतज्ञता आहे, ती कृतज्ञता आलार कलामाप्रती या ठिकाणी दिसून येते, कारण मी त्यांच्याकडून ध्यान शिकलेलं आहे, 7 पद्धतीचे ध्यान शिकलेले आहे, है ना, आणि म्हणून मी अगोदर त्यांना धम्म दिला पाहिजे अशा पद्धतीची भावना, आणि ते ग्रहण करू शकतील अशी जी भावना त्यांच्या मनामध्ये बुद्धत्व प्राप्तीनंतर नाही का त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आपल्याला दिसून पडते. आणि मग त्यांनी आपल्या बोधिचित्ताने हे जाणलं की आता आलार कलाम जिवंत नाही आहेत, आणि म्हणून मग त्यांनी उद्दक रामपुत्ताचा विचार केला, स्मरण केलं, आणि त्यांनी हेही जाणलं की मग आता उद्दक रामपुत्त सुद्धा जिवंत नाहीत. आणि तेव्हा कुठे मग पंचवर्गीय भिक्खूंचं त्यांना स्मरण झालं, आणि मग त्यांनी सारनाथला पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश केलेला आहे. तर ही बाब विशेष पद्धतीनं आलार कलामांचा उच्चार करून, त्यांच्या नावाचा उच्चार करून की ते माझे आचार्य आहेत आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे, तरी त्यांनी मला आपल्या बरोबरीच्या स्थानावर बसून माझा मोठा सन्मान केलेला आहे. तर आता ह्या 2 भगवान बुद्धाच्या वाक्याचा या ठिकाणी त्यांनी परामर्श घेतलेला आहे, आणि हे 2 वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहे, तेव्हा याचं आपण काय करावं, निराकरण करावं, असा हा राजांचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी भंते नागसेन या दोनही बाबींचं स्पष्टीकरण करताना ते म्हणतात की हे राजा, पूर्वी सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी असताना त्यांना 5 आचार्य होऊन गेलेत. त्यांच्याजवळ अनुशासित राहून बोधिसत्वाने प्रत्येकाजवळ काही दिवस घालवले. अनुशासित राहून बोधिसत्वाने प्रत्येकाजवळ काही दिवस घालवले. त्यांचे 5 आचार्य कोणते, तर आता ह्या 5 आचार्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचत असताना सुद्धा ह्या सगळ्या बाबी आपल्या वाचनातून गेलेल्या आहेत, आणि याच अनुषंगाने इथे जे काही उल्लेख आलेला आहे तो उल्लेख कसा आहे, तर ते म्हणतात की हे राजा, ज्यांनी बोधिसत्वाचा जन्म झाल्याबरोबर त्यांच्या लक्षणांचा शोध घेतला ते 8 ब्राह्मण. जेव्हा बोधिसत्वाचा जन्म होतो, सिद्धार्थाचा जन्म होतो, तेव्हा त्या 8 ब्राह्मणांना जो राजा आहे आपला शुद्धोधन राजा, तो त्यांना पाचारण करतो. ही प्रथा, ही परंपरा त्या काळामध्ये होती, आणि म्हणून त्या 8 ब्राह्मणांना, ज्यांचे नाव सुद्धा इथे दिलेले आहे, राम, ध्वज, लक्ष्मण, मंती, यज्ञ, सुयाम, सुबोध, सुदत्त इत्यादी, आणि त्या 8ही ब्राह्मणांनी त्याचे लक्षणं तपासले, आणि लक्षणं तपासल्यानंतर काही असे म्हणाले की हा चक्रवर्ती सम्राट होईल. मला वाटते 7ही लोकांनी असं म्हटलेलं होतं की हा चक्रवर्ती सम्राट होईल, आणि त्यातल्या एकाने असं म्हटलेलं होतं की हे बुद्ध होतील, एक ना, सम्यक संबुद्ध होतील. तर अशा पद्धतीनं त्या 8 ब्राह्मणांनी भविष्यवाणी केलेली होती, आणि त्या 8 ब्राह्मणांच्या भविष्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या 8ही ब्राह्मणाने येऊन त्यांना त्यांची लक्षणं तपासलेली होती. तर हा उल्लेख आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या लहान बालकाचं, या 8ही ब्राह्मणांनी त्या ठिकाणी ते आलेले होते, आणि त्या बालकाचे लक्षणं तपासून
तो पुढे चक्रवर्ती सम्राट होईल किंवा बुद्ध होईल अशा पद्धतीची घोषणा किंवा अशा पद्धतीची भविष्यवाणी त्या 8 ब्राह्मणांनी त्या ठिकाणी केलेली होते. आणि नागसेन म्हणतात की हे त्यांचे पहिले आचार्य आहेत, नाही का. त्यांच्या संपर्कात येणारे, त्यांना आशीर्वाद देणारे, असं म्हणा, त्यांचे लक्षणं तपासणारे, या अर्थाने त्यांनी आचार्य म्हणून संबोधलेलं आहे. नंतर हे राजा बोधिसत्वाचे वडील शुद्धोधन राजाने त्यावेळी अभिजात उदित कुळामध्ये जन्मलेल्या काव्य व व्याकरण आणि 6 दर्शनामध्ये पारंगत अशा सर्व मित्र नावाच्या ब्राह्मणाकडे नेले व त्याला विपुल धनदान देऊन सुवर्णाच्या पात्रातील पाण्याला जमिनीवर ओतून त्या कुमाराला शिकवावे असे म्हणून ते दान दिले. हा त्यांचा दुसरा आचार्य. तर विविध विद्या शिकण्यासाठी त्यांच्या राज्यामध्ये असलेले जे काही शिक्षक होते, जे काही आचार्य होते, तर त्या आचार्यांकडे भगवान बुद्धाला सिद्धार्थाला पाठवण्यात आले आणि त्या आचार्यांकडे जाऊन जी काही विद्या आहे, अनेक प्रकारच्या विद्या त्यावेळेस सिद्धार्थाने संपादन केलेल्या होत्या, नाही का. तर ते बाण चालवण्याची विद्यासुद्धा त्यांनी त्यांच्याकडून संपादन केलेली होती. हा प्रसंग यशोधरेच्या स्वयंवराच्या संदर्भाने आलेला आहे. तर ते सुद्धा आपण पाहिलेला होता, आहे की नाही. सुरुवातीला ते म्हणजे इच्छुक नव्हते, पण नंतर मात्र ते त्यांनी स्वीकार केलं आणि अशा पद्धतीनं त्या स्वयंवराला ते सामोर गेलेले होते. तर ही विद्यासुद्धा त्यांनी तिथे जे काही ट्रेनर होते, आचार्य होते, उपाध्याय होते, त्यांच्याकडून ही बाब त्यांनी शिकलेली होती. आणि हाच उल्लेख यावेळेस या ठिकाणी आलेला आहे. तर काव्य शिकलं त्यांनी, व्याकरण शिकलं, 6 दर्शनामध्ये त्यांनी पारंगत्व प्राप्त केलं आणि हे सर्वमित्र नावाच्या ब्राह्मणाकडून त्यांनी हे प्राप्त केलेलं होतं. आणि या अनुषंगाने त्यांना खूप सारं दानसुद्धा शुद्धोधनाने दिलेलं होतं. आणि या ठिकाणी असाही उल्लेख आलेला आहे की सुवर्णाच्या पात्रातील पाण्याला जमिनीवर ओतून ह्या कुमाराला शिकवावे असे म्हणून ते दान दिले. तर हा एक प्रकारचा संस्कार आहे, हा एक प्रकारचा विधी आहे आणि त्या विधीच्या अनुषंगाने एक प्रकारे जे काही शिकविण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होत असते, आहे की नाही. आपण अशा अनेक प्रक्रिया बघितलेल्या आहेत, है ना. तर आपण हे बघितलेलं आहे की काही कानफुके गुरु असतात, कानामध्ये मंत्र देत असतात आणि मग तो कानफुक्या गुरु विशेषत्वानं त्याच्या कानामध्ये फुकून, नाही का, तो त्याला शिष्य म्हणून ग्रहण करत असतो. तर अशा ज्या काही विधी आहे त्या विधीला अनुसरून शिकविण्याची प्रक्रिया सुरू होत असते. तर सिद्धार्थाच्या अनुषंगाने सुद्धा ह्या ज्या काही काव्य असेल, व्याकरण असेल, 6 दर्शनाचं ज्ञान असेल, तर हे सर्व त्यांच्याकडून त्यांनी शिकून घेतलेलं आहे. अर्थात त्यांनी काहीतरी शिकलं, या अनुषंगाने ते त्यांचे गुरु झाले, ते त्यांचे आचार्य झाले, है ना. जरी ते दुःखमुक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांना ते सहाय्यभूत ठरलं नसलं, तरी जे काही त्यांनी ज्ञान म्हणून प्राप्त केलं, जे काही विद्या म्हणून त्यांनी प्राप्त केलं, तर ते सुद्धा त्यांनी एक प्राप्त केलेलं होतं. या अनुषंगाने सुद्धा ते त्यांचे आचार्य होते, असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख भन्ते नागसेनांनी केलेला आहे. नंतर हा त्यांचा दुसरा आचार्य असं म्हटलेलं आहे. नंतर हे राजा ज्या स्त्रियांच्यामुळे बोधिसत्वाच्या मनामध्ये संवेग म्हणजे असंतोष निर्माण झाला, ज्यांचे म्हणणे ऐकून बोधिसत्व प्रेरित उत्तेजित झाले व त्याच क्षणी घराबाहेर निघून प्रवज्जित झाले, हे त्यांचे तिसरे आचार्य. आता हा संदर्भ कुठे लावायचा, तर ज्या स्त्रियांच्यामुळे बोधिसत्वाच्या मनामध्ये संवेग उत्पन्न झाला, असंतोष निर्माण झाला. मला वाटते हा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ जी काही महाल बांधल्या जातात आणि त्या महालांमध्ये सगळ्या सोयी केल्या जातात आणि त्या सोयीमध्ये त्याचं मन या संसारामध्ये रममाण व्हावं अशा पद्धतीच्या सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्या अनुषंगाने अनेक सुंदर सुंदर स्त्रिया त्या महालामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सिद्धार्थाचं मन वळवण्यासाठी आणि तो या संसारामध्ये रममाण झाला पाहिजे, गुरफटला पाहिजे, या अनुषंगाने जे काही त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या
कोणत्याही प्रयत्नांना सिद्धार्थ प्रतिसाद देत नाही. त्यांच्या मनामध्ये या सगळ्या बाबीमुळे संवेग उत्पन्न होतो, असंतोष उत्पन्न होतो आणि त्या सगळ्या बाबीची निस्सारता त्यांना त्या ठिकाणी कळून येते की हे तर सगळं अनित्य आहे, हे काही नित्य नाही. आणि एक प्रकारचा असा अनित्यतेचा बोध त्यांच्या मनामध्ये या सगळ्या घटनाक्रमातून निर्माण होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये हा जो काही संवेग उत्पन्न होतो, त्या संवेगामुळे सुद्धा एक प्रकारे ते त्यांच्या मनामध्ये सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडण्याची एक प्रकारे त्यांना प्रेरणा मिळत असते. म्हणून म्हटलेलं आहे की हे सगळं ऐकून बोधिसत्व प्रेरित झाले, उत्तेजित झाले आणि मग त्यांनी काय केलं, घराबाहेर निघून प्रवज्जित झाले. तर ह्या सगळ्या बाबीवरून ते काय विचार करतात, तर ते विचार करतात की म्हणजे ते विचारमग्न होतात. या सगळ्या घटनाक्रमातून ते विचारमग्न होतात की हे जे काही यौवन आहे हे कसं आहे, तर चंचल आहे, तर ते कसं आहे, ते वार्धक्याला प्राप्त होणार आहे. हे जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य कसं होणार आहे, तर हे सौंदर्य नष्ट होणार आहे, है की नाही. अशा प्रकारचा ते त्या ठिकाणी या सर्व प्रसंगाला अनुरूप विचार करतात आणि या विचारातून त्यांच्या मनामध्ये काय निर्माण होतो, संवेग निर्माण होतो, असंतोष निर्माण होतो, है ना. कारण त्यांना ह्या सगळ्या बाबी निरर्थक वाटतात, है ना. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा सुद्धा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होतो आणि गृहत्यागासाठी ही गोष्ट सुद्धा एक प्रकारे कारणीभूत होत असते. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यांचे म्हणणे ऐकून बोधिसत्व प्रेरित उत्तेजित झाले, त्या क्षणी घराबाहेर निघून प्रवज्जित झाले, हे त्यांचे तिसरे आचार्य. आता या अनुषंगाने आचार्य की त्यांना घराबाहेर पडण्याची तिथून प्रेरणा मिळाली किंवा तो संवेग उत्पन्न झाला किंवा ते उत्तेजित झाले किंवा त्यातली निस्सारता त्यांना कळली, ऐक नाही. तर काही गोष्टी प्रेरणादायी ठरत असतात आणि त्या प्रेरणादायी ठरणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते त्या माणसाला सत्याच्या शोधाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि या अनुषंगाने त्यांनी तशी प्रेरणा दिली, नाही का. तर त्या सगळ्या बाबी जरी नकारात्मक असल्या तरी त्या नकारात्मकतेमधून सुद्धा एक सकारात्मक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. सत्यतेला त्या ठिकाणी पाहिलं, त्यांनी हे बघितलं की या सुंदरतेमध्ये काही सार नाही आहे, नाही का, हे नष्ट होणार आहे, वार्धक्याकडे जाणार आहे, नाही का. तर हा बोध सुद्धा त्यांना त्यांच्यापासून या सगळ्या कृत्यापासून झालेला आहे आणि म्हणून जे जे काही बोध देणार आहे, ज्यातून आपण काही बोध घेतो, ज्यातून आपण काही शिक्षा ग्रहण करतो, या अनुषंगाने हा आचार्य जो शब्द आहे हा त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेला आहे असं मला वाटते, नाही का. नंतर पुढे आलार कलामाचा उल्लेख आलेला आहे आणि मग नंतर हे राजा आलार कलामाने त्यांना अंकिंचन म्हणजे काहीही नाही आयतनाच्या व्यवस्थेविषयी सांगितले. हा त्यांचा चौथा आचार्य. तर आता चौथ्या आचार्याच्या संदर्भाने आपल्या मनात कुठल्याही काही दुविधा नाही, कारण 7 ध्यानाच्या अवस्था त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या आणि 4 ध्यानाच्या अवस्थामध्ये 7 ध्यानाच्या अवस्थामध्ये 4 रूप ध्यानाच्या अवस्था आहेत आणि 3 अरूप ध्यानाच्या अवस्था आहेत. तर रूप ध्यानाच्या अवस्था, अरूप ध्यानाच्या अवस्था याविषयी सुद्धा आपण बऱ्याच चर्चा केलेल्या आहे. विशेषतः 4 रूप ध्यानाच्या अवस्थांच्या संदर्भाने आपण खूप साऱ्या चर्चा केलेल्या आहे आणि आर्य अष्टांगिक मार्ग वाचत असताना आपण या 8ही ध्यानाच्या संदर्भाने चर्चा केलेल्या आहेत. तर खरं म्हणजे हा सोपा विषय नाही, अतिशय गहन असा विषय आहे आणि 4 रूप ध्यानाच्या पलीकडे जेव्हा 4 अरूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस 4 अरूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये पहिल्या अरूप ध्यानाची अवस्था आहे आकासानय्यायतन. आकासानय्यायतन. तर यामध्ये आपल्या ध्यानाच्या कक्षा खूप रुंदावत जातात, म्हणजे त्या सीमेच्याही पलीकडे, म्हणजे ज्या काही आपल्या सीमा आहेत त्या सगळ्या सीमा ओलांडून ही मनाची जी काही अवस्था आहे ती या सर्व सीमांना पार करून जाते. म्हणजे असीम असा अनुभव त्या ठिकाणी होतो ना. असीम या शब्दाचा अर्थ तुम्ही लावू शकता ना. तर ज्याला सीमा नाही ना, तर जसं या ब्रह्मांडाला सीमा नाही ना,
अशाच पद्धतीनं आपल्या मनाची अवस्था सुद्धा अशी असीम होत असते ना, खूप मोठं या ब्रह्मांडाशी एकरूप झाल्याचा जो काही अनुभव आहे ना, या आकाशाशी एकरूप होण्याचा जो काही अनुभव आहे ना, आकाश किती विस्तीर्ण आहे तसं मन सुद्धा असं विस्तीर्ण झाल्याची अनुभूती त्या अवस्थेमध्ये येत असतो. आणि तिथे कुठल्याही मर्यादा असत नाही, कुठलाही अडथळ किंवा अडथळा शिल्लक राहत नाही, कुठलाही अडसळ राहत नाही, कुठलाही अडथळा शिल्लक राहत नाही. आणि असं हे अनंत आकाशासारखं आपल्या मनाची स्थिती होते, अनंत जागृतीची अवस्था त्या ठिकाणी उत्पन्न होत असते. तर हे जे अरूप ध्यानाची अवस्था आहे त्यातली पहिली अरूप ध्यानाची अवस्था म्हणजे आकासा नय्या यतन असा उल्लेख आपल्याला आढळून येतो. तर दुसरा आहे विज्ञानायतन, विज्ञानया यतन असा. तर ही सुद्धा एक प्रकारे खूप मनाची विकसित अशी अवस्था आहे. तर म्हणजे एक प्रकारे आपलं मन अनिर्बंध होत असते, तिथे कुठलेही निर्बंध राहत नसतात है ना. आणि अशा या अनिर्बंध मनाने आपलं जे मन आहे ते अनुभूती घेत असते, या संपूर्ण ब्रह्मांडाची अनुभूती घेत असते. आणि अशा पद्धतीनं सगळ्या मर्यादा ओलांडून है ना, तर शरीराच्या सर्व मर्यादेच्या पलीकडे जाऊन हे जे काही मन आहे ते मन संपूर्णपणे विकसित होत असते. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर यालाच आयतनाच्या पलीकडे म्हणजे आयतनाच्या व्यवस्थेविषयी त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये अकिंचन असं म्हटलेलं आहे, अकिंचन. तर ही 7व्या ध्यानाची अवस्था आहे. आता मी अगोदर सांगितलं की 5वं ध्यान म्हणजे आकाशयानया यतन है ना, आणि 6वं ध्यान म्हणजे वियानया यतन हे 6वं ध्यान, आणि 7वं ध्यान म्हणजे आकिंचनाया यतन. तर हे 7व्या ध्यानापर्यंत हे 7वं ध्यान त्यांनी कुणाकडून शिकलं होतं? आलार कलामाकडून शिकलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हे जे काही ध्यान आहे हे 7व्या अरूप म्हणजे तिसरं अरूप ध्यान आहे, तिसरं अरूप ध्यान है ना. तर आपण बघितलं पहिलं अरूप ध्यान आकासनाय यतन, दुसरं अरूप ध्यान विज्ञानया यतन, आणि तिसरं अरूप ध्यान अकिंचनाय यतन. अशा या 7व्या ध्यानापर्यंतच्या अवस्था भगवान बुद्धाने आलार कलामाकडून शिकून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तर अशा पद्धतीनं हे ध्यान त्यांच्याकडून त्यांनी शिकलेलं होतं. आणि नंतर असा उल्लेख आहे की उद्धक रामपुत्ताने ही संज्ञाही नाही व असंज्ञाही नाही अशी स्थिती याविषयी त्यांना सांगितलं. तर हे 8व्या पद्धतीचं ध्यान आहे, त्याला पालीमध्ये म्हटलेलं आहे नेव संज्ञा ना संज्ञा यतन, नेव संज्ञा ना संज्ञा यतन, म्हणजे ना संज्ञा ना संज्ञेची स्थिती असा. ही संज्ञाही नाही व असंज्ञाही नाही अशी स्थिती पुस्तकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं लिहिलेलं आहे ना. तर ही संज्ञाही नाही आणि असंज्ञाही नाही अशी जी काही मनाची उच्चतम अशी पातळी निर्माण होते त्याला 8व्या पद्धतीचं ध्यान असं म्हटलेलं आहे. आता ह्या अवस्था इतक्या सूक्ष्म आहेत, इतक्या सूक्ष्म आहेत, मन इतकं सूक्ष्म होऊन जाते की या ठिकाणी कर्ता आणि कर्म जो काही आहे तो भावच या ठिकाणी या भेदाच्या पलीकडची जी काही अवस्था आहे ती अवस्था या ठिकाणी प्राप्त होत असते, आहे की नाही. अतिशय संवेदनशील असं मन या ठिकाणी निर्माण होत असते, ज्याला कुठल्याही बाधा उरत नाही, नाही का. तर ते आकाशा एवढं मोठं होत असते ना, या सगळ्या ब्रह्मांडा एवढं ते मन मोठं होत असते. आता तुम्ही मनाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आहे ना, तर मन एका क्षणामध्ये कुठे जाते है ना, एका क्षणामध्ये, त्याला कुठलाही वेळ लागत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं सूक्ष्म झालेलं मन, अशा पद्धतीचं एकाग्र झालेलं मन, अशा मनाच्या सगळ्या सीमा तुटत असतात आणि हे मन कुठेही विहार करू शकते. आणि म्हणून भगवंताच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की ते 31 लोकांमध्ये विहार करायचे, आहे की नाही, असं म्हटलेलं आहे. तर बघा मनाची ही जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी किती अवाढव्य आहे, किती मोठी आहे, किती विस्तीर्ण आहे. असीम हा जो शब्द आहे ना, हा खऱ्या अर्थाने त्याला संयुक्तिक असा शब्द, असीम आहे, सीमाच नाही त्याला, कुठल्याही सीमेमध्ये त्या मनाला बांधू शकत नाही है ना, असं हे असीम असं मन आहे. आणि ही जी काही ध्यानाची अवस्था आहे ज्याला
नेव संयाना संयायतन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती ही संज्ञाही नाही आणि असंज्ञाही नाही अशी स्थिती. तर हे सगळे विषय, ह्या सगळ्या ध्यानाच्या अवस्था आणि विशेषतः 8व्या ध्यानाची अवस्था जी आहे ती उद्दक रामपुत्ताकडून त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती. आणि मग या सगळ्याचा उल्लेख झाल्यानंतर ते म्हणतात की हे राजा, पूर्वी बोधिसत्व सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी त्यांना हे 5 आचार्य होते आणि ते आचार्य त्यांना लौकिक धर्म सांगणारे होते. आता ही बाब जास्त महत्वाची आहे. हे जे काही 5 आचार्यांचा उल्लेख आलेला आहे, हे या 5ही आचार्य कसे होते तर लौकिक धर्म सांगणारे होते. लौकिक म्हणजे वरवरचे, है ना. तर लौकिक धर्म सांगणारे होते. आणि म्हणून ह्या सगळ्यांकडून जरी बुद्धाने काही ना काही विद्या शिकलेली असली तरी मात्र त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं नव्हतं. दुःखावरचं औषध त्यांना मिळालेलं नव्हतं. दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना अवगत झालेला नव्हता. आणि म्हणून या सगळ्या विद्या जरी त्यांनी संपादन केल्या, उद्दक रामपुत्ताकडून 8व्या ध्यानाची अवस्था जरी संपादन केलेली असली तरी बुद्ध मात्र या ठिकाणी समाधानी झालेले नव्हते. कारण दुःखमुक्तीचा मार्ग अद्यापही त्यांना गवसलेला नव्हता. आणि म्हणून ते उद्दक रामपुत्ताला सुद्धा सोडून गेले आणि मग ते एकटेच वनामध्ये ध्यान करायला लागले आणि अधिकाधिक शोध घेत राहिले. आपल्या मनाच्या अधिक खोलीमध्ये जाऊन त्यांनी ह्या सगळ्या बाबी शोधण्याचा प्रयत्न केला आणि शोधत असताना मग त्यांना अंतिम सत्य गवसलं, दुःखमुक्तीचा मार्ग गवसला, बुद्धत्व प्राप्त झालं. अशा या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. स्वयंप्रयत्नानं इथे जे काही त्यांनी प्रयत्न केले होते, आता त्यांचे एकट्याचे प्रयत्न होते. आता इथे त्यांना कोणी हा मार्ग दाखवणारा गुरु नव्हता, कोणी त्यांचा आचार्य नव्हता, कोणी त्यांचा उपाध्याय नव्हता. म्हणून त्यांचे हे जे काही 2 वाक्य आलेले आहे, ज्यामध्ये आलार कलामाचा उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला कोणीही आचार्य नाही, माझ्यासारखा दुसरा कोणीही विद्यमान नाही, या देव व मनुष्य लोकांमध्ये माझ्याशी तुलना होऊ शकेल असा कोणीही नाही. तर मला कोणीही आचार्य नाहीत. या अनुषंगाने त्यांनी म्हटलं की त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली ते स्वतःच्या प्रयत्नातून केलेली आहे. स्वतःच्या प्रयत्नातून त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केलेली आहे. आणि म्हणून बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग दाखवणारा त्यांचा कोणी गुरु नव्हता. बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग त्यांना स्वतःलाच शोधावा लागला. तो त्यांचा स्वतःचा शोध आहे. आणि म्हणून या अर्थाने ते म्हणतात की माझा कोणीही आचार्य नाही, आहे की नाही. तर ही बाब या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं भंते नागसेनांनी व्यक्त केलेली आहे. जे काही 5 गुरूंचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे ते वरवरचे होते, हो ना. त्यामुळे बुद्धत्व प्राप्तीसाठी या सगळ्या गोष्टींचा बुद्धाला फारसा काही म्हणजे लाभ झालेला नाही. तर आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त यांनी जे काही ध्यान शिकवलं त्या ध्यानातून त्यांना मदत झाली, परंतु पूर्णत्व मात्र त्यांना या ध्यानातून प्राप्त झालेलं नव्हतं. आणि ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी, सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांना स्वयंप्रेरणेनं प्रयत्न करावे लागले ना. आणि म्हणून या अर्थाने हे वरवरचे गुरु होते असं म्हटलेलं आहे ना. परंतु हे राजा, तथागतासारखा लोकोत्तर, गंभीर, धर्मातील सर्वज्ञ, ज्ञान जाणणारा असा कोणीही सर्वश्रेष्ठ अनुशासक नव्हता. आणि म्हणून तथागत कसे होते तर तथागत स्वयंभू होते, त्यांना दुसरा कोणीही आचार्य नव्हता. या कारणामुळे तथागताने म्हटलेले आहे की मला कोणीही आचार्य नाही. तर अशा पद्धतीनं हा सगळा उल्लेख या अनुषंगाने आलेला आहे. आचार्य असण्या नसण्यासंबंधी प्रश्न या चॅप्टरच्या अंतर्गत हा सगळा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे आणि तो या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 9:14 झाले. आपण थांबूया की पुढे जाऊया? दादा पुढचं विश्लेषण करून घ्या ना दादा, थोडं वेळ असेल आपल्याला तर. हे यामध्ये न समजण्यासारखं काही नाही आहे. तर खंड 5व्यामध्ये अनुमान प्रश्न, यामध्ये बुद्ध वर्ग आहे आणि या बुद्ध वर्गामध्ये 2 बुद्ध उत्पन्न न होण्यासंबंधी प्रश्न आलेला आहे. तर या अनुषंगाने भगवान बुद्धाने उच्चारलेलं वाक्य की हे भिक्खूंनो, एकाच वेळी जगात 2 अहर्त सम्यक संबुद्ध निर्माण होणे पूर्णपणे अशक्य आहे. हे पूर्वी कधी घडलेले नाही व पुढेही कधी घडणार नाही. तर याही अगोदर जे काही 27 बुद्ध आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत ना, तर त्या प्रत्येक बुद्धाच्या वेळेस
बुद्ध एकच होते, एकमेव असे बुद्ध होते. तर कोणत्याही बुद्धाच्या काळामध्ये दोन बुद्ध कधीही अस्तित्वात आलेले नव्हते, है ना. आणि म्हणून प्रत्येक वेळी ज्या वेळेस बुद्ध उत्पन्न होतात त्यावेळेस एका वेळेस दोन बुद्ध उत्पन्न होत नसतात, तर एकाच वेळेस एकच बुद्ध उत्पन्न होत असतो. तर हे सुद्धा आपण म्हणजे या प्रकरणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही. खूप सारे उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. ते म्हणतात की जगाची स्वाभाविक व्यवस्था हजारो वर्षामध्ये एका वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते. तर हे जे काही ब्रह्मांड आहे, हे जे काही पृथ्वी आहे, ते एकाच बुद्धाचा भार वहन करू शकते, दोन बुद्धाचे भार वहन करू शकत नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे संपूर्ण जग जे आहे एकाच वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते, दोन बुद्धाला धारण करू शकत नाही. जर दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती त्यांच्या गुणांचा भार सांभाळू शकत नाही. म्हणून शारीरिक दृष्ट्या जरी भगवान बुद्ध आपल्याला काही किलो वजनाचे दिसत असले, परंतु बुद्धाच्या गुणांचा जो काही भार आहे त्या बुद्धाच्या गुणाचा भार सुद्धा सांभाळण्याची कुवत या पृथ्वीवर असली पाहिजे, या पृथ्वीमध्ये असली पाहिजे, आहे की नाही. आपल्या त्या गुणांचा भार किती मोठा आहे याची कल्पना आपल्याला त्यांच्या गुणावरून येऊ शकते, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी हे जे काही म्हटलेलं आहे ते अतिशय चिंतन करण्यासारखं आहे की ही पृथ्वी एका वेळी एकाच बुद्धाचा भार सांभाळू शकते, आहे की नाही. बुद्धाचे गुणच इतके अलौकिक आहे, बुद्धाचे गुणच नाही का. आपण बघितलं बाह्य लक्षणं 32 आहे आणि 80 आतील लक्षणं आहे, अनुवंजने त्याला म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या बाबी आहे की नाही या ठिकाणी आलेल्या आहे. म्हणून ते म्हणतात की दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती त्यांच्या गुणांचा भार सांभाळू शकत नाही, ती विचलित होईल, थरथर कापेल, वाकेल, नमेल, विध्वंस करेल व निश्चित लक्ष प्राप्त करू शकणार नाही. पुढे म्हणतात की एकाच पुरुषाला वाहून नेण्याची क्षमता असलेली नाव उदाहरण देतात व एकाच पुरुषाने त्या नावेत बसून समुद्र पार करावे. अशा वेळी त्या नावेत जर दुसरा व्यक्ती बसला जो वयाने, वर्णाने, वजनाने पहिल्या व्यक्तीसारखाच आहे, तेव्हा ती नाव समुद्र पार करू शकेल काय? हे राजा, ती नाव दोघांचे वजन घेऊन पाण्यावर तरंगू शकेल काय? आपले लक्ष्य प्राप्त करू शकेल काय? तर स्वाभाविकपणे आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय दिसून पडते की ती छोटी जी नाव आहे तिची एक विशिष्ट मर्यादा आहे आणि या मर्यादेमध्ये ती फक्त एकाच व्यक्तीला वहन करून निघू शकते. अशा परिस्थितीमध्ये जर दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी बसला तर ती नाव भरकटल्याशिवाय आणि उलटी झाल्याशिवाय राहणार नाही. तर ती काय होईल? हलू लागेल, डोलू लागेल, वाकेल, मोडेल, फाटेल आणि ती नष्ट होऊन जाईल. ती पाण्यावर तरंगून आपल्या निश्चित स्थळी पोहोचू शकणार नाही, ती पाण्यात डुबून जाईल. अशाच पद्धतीनं ही जी काही पृथ्वी आहे ते एकाच बुद्धाचा भार वहन करू शकते. दोन बुद्ध उत्पन्न झाले तर त्यातून काय असमानता, विसंगती निर्माण होऊ शकते. जर दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती त्यांच्या गुणांचा भार सांभाळू शकणार नाही. तर अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने भरपूर जेवण करावे, त्याचे पोट गळ्यापर्यंत भरलेले असावे. पोटभर जेवण झालेले असल्यामुळे त्याचे मन प्रसन्न व्हावे. त्याच्या पोटात आता मुळीच जागा शिल्लक नसावी. तो काठीसारखा ताठ व्हावा. तरीही त्याने पुन्हा तेवढेच भोजन केले तर तो सुखी होईल काय? तर तो त्यामुळे सुखी होणार नाही, तर मरून जाईल. त्याचप्रमाणे हे राजा, जगाची स्वाभाविक व्यवस्था हजारो वर्षामध्ये एका वेळी एकाच बुद्धाला धारण करते, एकाच बुद्धाच्या गुणांचा स्वीकार करते. जर दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती नष्ट होईल, ती आपल्या निश्चित ध्येयाला प्राप्त करू शकणार नाही. तर पुढे मग ते सांगतात, राजा विचारतात की धर्माच्या अतिभाराने हे पृथ्वी का हलू डोलू लागते? त्यावरचं उदाहरण देऊन म्हणजे राजाला ते सांगतात की 2 गाड्या रत्नांदिनी पूर्णपणे भरलेल्या असाव्यात, रत्नांनी भरलेल्या असाव्यात. जेव्हा एका गाडीतील रत्नांना दुसऱ्या गाडीमध्ये भरण्यात यावेत तेव्हा हे राजा, ती गाडी दोन्ही गाडीतील रत्नांचे ओझे वाहू शकेल काय? 2 गाड्या आहेत, दोनही रत्नाने भरलेल्या आहेत. दुसऱ्या गाडीतील रत्न या गाडीमध्ये जर आपण टाकण्याचा प्रयत्न केला आणि भरलं तर ही जी गाडी आहे ती त्या रत्नांच्या भार सोसू शकेल काय? हा अगदी व्यावहारिक प्रश्न आहे. आणि आपणही अशा पद्धतीनं विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की अशा ओव्हरलोड झालेल्या ट्रकांचं काय होते. आपण बरेच ओव्हरलोड झालेले ट्रक पाहतो, विशेषतः लाकडांनी भरलेले ट्रक,
आमच्या पेपर मिलमध्ये खूप असे लाकडानं भरलेले ट्रक येतात है ना, खूप उंचपर्यंत ते असे रस्सीनं बांधलेले असतात आणि ते मग कधी कधी भार जास्त झाल्यामुळे काय होते ते असे डावाडोल व्हायला लागतात आणि असे गंडून पडलेले असे अनेक जे ट्रक आहेत ते रस्त्यावर आपल्याला दिसून पडतात. आम्हाला इकडे खूप दिसून पडतात असे ट्रक, आहे की नाही? का? ओव्हरलोड झाल्यामुळे, है ना. आणि म्हणून आपण अशा बाबी अनेकदा बघत असतो. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून एका गाडीमध्ये जेवढा वाहतूक करता येते तेवढीच वाहतूक आपण करतो, त्याच्या पलीकडे त्या ट्रकमध्ये आपण भरत नाही, कारण तो त्या ट्रकमध्ये म्हणजे अतिरिक्त भरल्यामुळे तो ट्रक त्याचा भार काही सहन करू शकत नाही. हे अगदी व्यावहारिक उदाहरणावरून सुद्धा आपल्याला हे कळून येऊ शकते की 2 बुद्धाचा भार ही पृथ्वी काही सहन करू शकत नाही, ती फक्त एकाच बुद्धाचा भार सहन करू शकते. आणि म्हणून नैसर्गिक जी काही प्रक्रिया आहे, निसर्गाने सुद्धा जे काही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, तर ते सुद्धा अशाच पद्धतीचं आहे की एकाच वेळी एकच बुद्ध या निसर्गामध्ये निर्माण होत असतात, आहे की नाही. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर अशाच प्रकारे हे राजा, धर्माच्या अतिभाराने ही पृथ्वी कंपित होत असते. आणि पुढेही या ठिकाणी ही बाब अधिक स्पष्ट करताना त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या कारणामुळे 2 सम्यक संबुद्ध एका क्षणी उत्पन्न होऊन त्यांच्या परिषदेमध्ये विवाद उत्पन्न होतो, ते कारण म्हणजे हा तुमचा बुद्ध व हा आमचा बुद्ध, यावरून 2 वर्ग निर्माण होत असतात. ही सहज कल्पना करण्यायोग्य गोष्ट आहे. आताही 2 भिक्षू असतात, हा आमचा भिक्षू तो तुमचा भिक्षू, असे वाद आत्ताही निर्माण होत असतात लोकांमध्ये, आहे की नाही. एका ठिकाणी 2 भिक्षू राहू द्या, मग बघा तिथे 2 उपासिकांमध्ये 2 गट पडताना आपल्याला दिसतात. आणि अशा पद्धतीनं 2 गट आपल्याला पडताना दिसतात. तर काही काही उपासक एका भिक्षूचे समर्थक बनतात आणि काही उपासिका दुसऱ्या भिक्षूचे समर्थक बनतात. आणि मग ते उपासक ते ज्या भिक्षूंना मानतात त्याची विशेष काळजी घेतात, आणि दुसरे जे काही उपासक आहेत ते त्या भिक्षूंना मानतात तर ते त्या भिक्षूची विशेष काळजी घेतात. म्हणजे अशा पद्धतीनं एक जी बाब आहे ती या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला दिसून पडते. म्हणून याही ठिकाणी ही बाब त्यांनी अधोरेखित केलेली आहे. गट निर्माण होते, जे 2 बुद्ध झाले तर 2 गट निर्माण होतील ना, आणि ही बाब तर धार्मिक नाही आहे, ही बाब धर्माला अनुसरून नाही आहे. म्हणून हा तुमचा बुद्ध, हा आमचा बुद्ध, असे 2 वर्ग निर्माण होऊ शकतात, त्यातून विवाद उत्पन्न होतो. आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं उदाहरण त्या ठिकाणी राजाला दिलेलं आहे की 2 शक्तिशाली मंत्र्यांच्या परिषदेमध्ये विवाद उत्पन्न व्हावा, हा तुमचा मंत्री, हा आमचा मंत्री. तर इथे मंत्र्याचं उदाहरण दिलेलं आहे, मी प्रत्यक्ष भिक्षूंचंच उदाहरण दिलेलं आहे, कारण हे सुद्धा आपल्याला घडताना आपल्याला ही गोष्ट जाणवते, है ना. 2 वर्ग पडतात. जर 2 सम्यक संबुद्ध एका क्षणी उत्पन्न झाले तर त्यांच्या परिषदेमध्ये विवाद उत्पन्न होऊ शकतो. तर म्हणून 2 बुद्ध एकाच वेळी उत्पन्न होत नसतात. तर आणखी ते सांगतात की ज्या कारणामुळे एका क्षणी 2 बुद्ध उत्पन्न होत नाही, हे राजा, जर एका क्षणी बुद्ध 2 उत्पन्न झाले तर श्रेष्ठ बुद्ध असे जे म्हणणे आहे हे वचन असत्य ठरते. मग आता कोणत्या बुद्धाला, कारण 2 बुद्ध उत्पन्न होतील तर दोघांची तुलना होईल ना. मग बुद्ध तर अतुलनीय आहेत, बुद्धाची कोणासोबत तुलना होऊ शकत नाही. आणि मग एका वेळी 2 बुद्ध झाले तर दोघांची तुलना तर निश्चितपणे होईल. मग हा बुद्ध चांगला की तो बुद्ध चांगला, या बुद्धात जास्त गुण आहे की त्या बुद्धामध्ये जास्त गुण आहे. आणि बुद्धाचे जे गुण आहे त्याची तर तुलना कोणासोबत होऊच शकत नाही. मग त्याची तुलना दुसऱ्या बुद्धासोबत जर होईल तर हे तर काही बरोबर नाही आहे ना, असं व्हायलाच नको, आहे की नाही. त्याच्यामुळे 2 बुद्ध उत्पन्न झाले तर ते श्रेष्ठ बुद्ध असे जे म्हणणे आहे हे वचन असत्य ठरते, है ना. इथे मग या गोष्टीला बाधा उत्पन्न होते, आहे की नाही. श्रेष्ठ बुद्ध कोण असा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो, होतोच, आहे की नाही. 2 उत्पन्न बुद्ध जर झाले तर मग कोण श्रेष्ठ आहे यांच्यापैकी, हा वाद उत्पन्न होणार नाही का. तर अशा पद्धतीने ही बाब या ठिकाणी आलेले आहे. आणि मग हे वचन असत्य ठरते. उत्तम बुद्ध हे वचन असत्य ठरते. प्रवर बुद्ध हे वचन असत्य ठरते. असामान्य बुद्ध हे वचन असत्य ठरते. अद्वितीय बुद्ध हे वचन असत्य ठरते. अप्रतिम बुद्ध
हे वचन असत्य ठरते है ना. तर अप्रतिम पुरुष बुद्ध हे सुद्धा वचन असत्य ठरते. कारण ह्या सगळे शब्द जे आहे ते बुद्धाला म्हणजे अभिप्रेत आहे. बुद्धाची महत्ता सांगण्यासाठी या सगळ्या शब्दांचा उल्लेख आलेला आहे. अर्थातच बुद्ध या सगळ्या बाबतीमध्ये अप्रतिमच आहे, अद्वितीय आहे ना. ह्या बाबी आपण बुद्ध वंदनेमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात आहे की नाही. बुद्धाचं गुणगान करताना बुद्ध कसे अद्वितीय आहेत हे सुद्धा त्या वंदनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मग दोन बुद्ध असतील तर दोघांची तुलना होईल, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ आहे की नाही. तर अशा पद्धतीने या बाबी निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळेच तो अर्थ स्वीकारण्यात येतो की एका क्षणी दोन बुद्ध उत्पन्न होत नाही. यामुळेच हे राजा, भगवान बुद्धाचा स्वभावच असा असतो की जगामध्ये एका वेळी एकच बुद्ध उत्पन्न होत असते, म्हणजे दोन बुद्ध कधीही एका वेळी उत्पन्न होत नाही. तर कसल्या प्रकारच्या कारणामुळे, असा प्रश्न मग राजा मिलिंद विचारतात. आणि मग त्याचं खूप चांगलं समर्पक उत्तर भंते नागसेन देतात. ते म्हणतात की सर्वज्ञ बुद्धांची गुणवैशिष्ट्ये फार महान असतात. बुद्ध कसे आहेत, सर्वज्ञ आहेत, अतुलनीय आहेत ना, सर्वोत्तम आहेत. तर सर्वज्ञ बुद्धाची गुणवैशिष्ट्ये फार महान असतात. ह्या जगात जे जे महान आहे ते ते एका वेळी एकच येते. एका वेळी एकच येते. काय, जे जगात महान आहे, अतुलनीय आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोच्च आहे, ते एकच असते. एका वेळी एकच असते, ते एका वेळी दोन नसतात है ना. म्हणून ते म्हणतात की या जगात जे जे महान आहे ते ते एका वेळी एकच असते. म्हणून पृथ्वी आपल्याला दोन दिसत नाही राजा. पृथ्वी महान आहे, ती एकाच वेळी एकच आहे. समुद्र महान आहे, ती एकाच वेळी एकच आहे. शक्र महान आहे, तो एकाच वेळी एकच आहे. मार महान आहे, तो एकाच वेळी एकच आहे. माराला सुद्धा महान म्हटलेलं आहे या अर्थाने की ते अकुशलाचं प्रतीक आहे. आणि त्या अकुशलामध्ये त्याच्यासारखा दुसरा कोणी महान नाही. जे काही अकुशल आहे त्या अकुशलामध्ये मारासारखा दुसरा कोणी आहे का, नाही आहे. महार अप्रतिम आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. अकुशल कर्मामध्ये, अकुशलतेमध्ये मारांनी काय प्रावीण्य हासिल केलेला आहे. मारासारखा प्रावीण्य हासिल करणारा दुसरा कोणी नाही. म्हणून मारामध्ये म्हणजे अकुशलामध्ये मार एकच आहे आणि या अर्थाने तो महान आहे की नाही, सर्वश्रेष्ठ आहे. अकुशलाच्या संदर्भाने मार हा सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो एकच आहे, एका वेळी एकच आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या बाबी या ठिकाणी मांडलेल्या आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की या जगामध्ये तथागत अहर्त सम्यक संबुद्ध आहे, तो एकच आहे. जेथे एक उत्पन्न होते तेथे दुसऱ्याला परवानगी नसते. त्याचप्रमाणे हे राजा, या जगामध्ये अहर्त सम्यक संबुद्ध एकच उत्पन्न होतो. तर हे सगळं स्पष्टीकरण तथागताच्या उत्पन्न होण्यासंबंधी आणि एका वेळी एकच बुद्ध उत्पन्न होण्यासंबंधी जे काही विवेचन या ठिकाणी भंते नागसेनांनी केलेलं आहे ते अतिशय समर्पक आहे. आणि खूप सारे व्यावहारिक उदाहरण देऊन सुद्धा भगवान बुद्ध कसे एकाच वेळी एकच उत्पन्न होतात हे या ठिकाणी खूप समर्पकपणे सांगितलेलं आहे. तर या अनुषंगाने हे दोनही चॅप्टर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे ग्रहण केलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. खूप खूप धन्यवाद. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.